नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, रब्बी पीक विमा 23-24 चे जे आहे ते बरेच अर्ज आहे ज्या शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे त्यापैकी बरेच शेतकऱ्यांचे अर्ज जे आहे ते रिव्हर्टमध्ये आलेले आहेत, त्रुटीमध्ये आलेले आहेत। तर ते त्रुटीमध्ये आलेले अर्ज कसे चेक करायचे आणि त्याची त्रुटी कशी दूर करायची तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्कीच करा। मित्रांनो, सर्वप्रथम जे आहे ते CSC लॉग इन करायचं। CSC लॉग इन केल्यानंतर जे आहे ते pmfby.gov.in या वेबसाईटचे अशा प्रकारचं नवीन पेज ओपन होईल। नवीन पेज ओपन झाल्यानंतर यावरती होम ॲप्लिकेशन आणि डाउनलोडचे 3 ऑप्शन आहे। त्यापैकी जे ॲप्लिकेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। नवीन पेज ओपन होईल। त्यापैकी आपलं जे राज्य आहे ते राज्य सिलेक्ट करायचं। आपलं कोणतं राज्य आहे ते राज्य सिलेक्ट करायचं। राज्य सिलेक्ट केल्यानंतर इथे जे आहे ते हंगाम सिलेक्ट करायचं। आपलं कोणतं आहे, आपल्याला कोणतं चेक करायचं आहे तर 2023 रब्बी पीक विमा प्रधानमंत्री फसल विमा योजना यावरती क्लिक करायचं 3 नंबरच्या ऑप्शनवरती आणि सबमिट करायचं। सबमिट केल्यानंतर इथे आपल्याला नवीन ॲप्लिकेशन फॉर्म, पेड ॲप्लिकेशन दाखवण्यात येतील। आपण किती अर्ज भरलेले आहे आणि किती अप्रूव्हल झाले, किती बाकी अप्रूव्हल व्हायचे। तर पेड ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्यानंतर पण इथे बघू शकता अशा प्रकारचे जे आपण अर्ज भरलेले होते त्यापैकी अजून किती अर्ज बाकी आहे अप्रूव्हल व्हायचे ते दाखवण्यात येईल, त्याचा नंबर दाखवण्यात येईल। तर परत यायचं, बॅक यायचं, इथे अनपेड ॲप्लिकेशन दाखवण्यात येईल। तुमचे अनपेड ॲप्लिकेशन जर काही बाकी असतील तर ते देखील तुम्ही इथे चेक करू शकता। त्यानंतर तुमचे आता सर्वात महत्त्वाचं जे आहे ते रिव्हर्टमध्ये आलेले ॲप्लिकेशन म्हणजे त्रुटीमध्ये आलेले ॲप्लिकेशन ते जर तुम्हाला चेक करायचे असेल तर रिव्हर्टेड ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं। रिव्हर्टेड ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्यानंतर आपण इथे बघू शकता जे ॲप्लिकेशन आहे रिव्हर्टमध्ये आलेले आहे ते इथे दाखवण्यात येईल। इथे जे 4 ॲप्लिकेशन रिव्हर्टमध्ये आलेले आहे तर त्या ॲप्लिकेशनच्या समोर जे एक गोल राऊंड आहे त्यावरती क्लिक करायचं आणि ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं। त्यानंतर आणि वरती हे अटॅच डॉक्युमेंटचा जो ऑप्शन दिलेला आहे त्या अटॅच डॉक्युमेंटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। जो ॲप्लिकेशनचे आपल्याला त्रुटी बघायची आहे त्या ॲप्लिकेशनवरती इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला जे त्रुटी आहे ती त्रुटी आपण इथे बघू शकता। इथे त्रुटी दाखवण्यात येईल। काय त्रुटी आहे तर प्लीज अटॅच सर्टिफिकेट संमतीपत्र अँड रिसबमिटेड द ॲप्लिकेशन अर्जंटली। म्हणजे जे हा जो अर्ज आहे तो त्रुटीमध्ये कशामुळे आलेला आहे तर हा जे आहे ते अर्जातील सामायिक क्षेत्र असेल आणि या सामायिक क्षेत्राच्या अर्जाला जे आहे तर ते संमतीपत्र जोडलेलं नसेल। इतर जे शेतकरी जे याच्यामध्ये जे सामायिक क्षेत्रामध्ये जे बाकीचे जे भागीदार आहेत त्यांचं जे संमतीपत्र जोडलेलं नसल्यामुळं हे अर्ज जे आहे ते रिव्हर्टमध्ये आलेलं आहे। तर आता परत या अर्जाला त्या शेतकऱ्यांचं संमतीपत्र घेऊन त्यावरती त्या शेतकऱ्यांच्या सह्या घेऊन परत हे संमतीपत्र, तुमचं बँक पासबुक आणि 7/12 तुम्हाला परत हे डॉक्युमेंट जे आहे इथे खाली जे आहे ते अपलोड डॉक्युमेंटचं ऑप्शन दिलेलं आहे। डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे आणि खाली येऊन सबमिट करायचं आहे। अशा प्रकारे मित्रांनो, जे तुमचेही जर का काही ॲप्लिकेशन हे रिव्हर्टमध्ये आले असतील तर चेक करून घ्या आणि लवकरात लवकर जे आहे ते हे ॲप्लिकेशन जे आहे ते सबमिट करून घ्या, जेणेकरून शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही आणि जे रब्बीचा जो पीक विमा भरलेला आहे 23-24चा तो अर्ज शेतकऱ्यांचे रद्द होणार नाही। मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा अशीच महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी।